केली आहे। शिवसेना शिंदे पक्षाने 6 जागांवर आघाडी घेतलेली आहे। ठाण्यामधून नरेश म्हस्के विजयी झालेले आहेत आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या ठाण्यात दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री यावर काय बोलतात, त्यांची काय प्रतिक्रिया समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय, मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जात आहे। मुख्यमंत्री सध्या ठाण्यात दाखल झालेत। ठाण्यामधून नरेश म्हस्के यांच्या विजयानंतर नरेश म्हस्केंनी मुख्यमंत्र्यांची गळाभेट घेतली आहे। ठाकरे गटाच्या राजन विचारे यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या ठाण्यात दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। महायुती 19 तर महाविकास आघाडी 28 जागांवर पुढे असल्याचं चित्र आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या ठाण्यात दाखल झालेले आहेत। कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून, नेत्यांकडून त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। ठाण्यातून नरेश म्हस्के यांनी विजयी आघाडी घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या ठाण्यात दाखल झालेले आहेत। या घडीची ही थेट दृश्य आपण पाहतोय। दुसरीकडे आता महाविकास आघाडीने देखील विविध ठिकाणी जल्लोषाला सुरुवात केली आहे। शरदचंद्र पवार यांच्या निवासस्थानाबाहेर देखील, त्यांच्या पक्ष कार्यालयाबाहेर देखील जल्लोषाला सुरुवात झाली आहे। महाविकास आघाडीकडनं आता राज्यभरातल्या विविध ठिकाणी जल्लोष केला जातोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या ठाण्यात दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। महाविकास आघाडीने 28 जागांवर आघाडी घेतलेली आहे। महायुतीने 19 जागांवर आघाडी घेतल्याचं चित्र आपण पाहतोय। देशभरातली आकडेवारी आता हळूहळू आपल्या समोर स्पष्ट होताना, चित्र स्पष्ट होताना दिसतंय। दुसरीकडे राज्यातल्या, देशातल्या राजकीय घडामोडींना देखील वेग आल्याचं चित्र आपण पाहतोय। उद्या इंडिया आघाडीने एक महत्त्वाची बैठक देखील बोलावलेली आहे। इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर नेमकं काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे आता आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। नरेश म्हस्के यांनी विजयी आघाडी घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे हे ठाण्यात दाखल झाले। ठाण्यातल्या कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या ठाण्यात दाखल झालेले आहेत। नरेश म्हस्के यांच्या विजयानंतर त्यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री ठाण्यामध्ये दाखल झाल्याची माहिती समोर येते। नरेश म्हस्के यांनी ठाण्यातून विजय पटकावलेला आहे। ठाकरे गटाच्या राजन विचारे यांचा त्यांनी पराभव केलाय। अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली होती। ठाण्यातल्या उमेदवारी संदर्भात विविध चर्चा सुरू होत्या आणि अगदी अखेरच्या क्षणी नरेश म्हस्के यांना ठाण्यातून शिवसेना शिंदे पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली होती। अखेर नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांचा पराभव केलेला आहे। नरेश म्हस्के यांचा विजय झालेला आहे आणि नरेश म्हस्के यांच्या विजयानंतर आपण पाहतोय मुख्यमंत्री शिंदे ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। नरेश म्हस्के यांचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे। जल्लोषाला देखील आपण पाहतोय ठाण्यामध्ये आता सुरुवात झालेली आहे। इकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात दाखल झाल्याची दृश्य आपण पाहतोय। दुसरीकडे जल्लोषाला देशभरामध्ये आता सुरुवात झाल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळते। ढोल ताशांच्या आतषबाजीमध्ये आता जल्लोष साजरा केला जातो। विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून, कार्यकर्त्यांकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे। फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल ताशांच्या गजरामध्ये आता जल्लोषाला जोरदार सुरुवात झाल्याचे देखील दृश्य आपण पाहतोय। तर नरेश म्हस्के यांच्या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। ठाण्यामध्ये नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाच्या राजन विचारे यांचा पराभव केलेला आहे आणि नरेश म्हस्के यांच्या विजयानंतर त्यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री दाखल झाल्याची देखील दृश्य आपण पाहतोय। दुसरीकडे पालघरमधून एक मोठी बातमी समोर येते। आपल्यापर्यंत या घडीची एक महत्त्वाची अपडेट समोर येते। पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा विजयी झालेले आहेत। या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी, 1,83,000 मतांनी त्यांनी विजय पटकावलेला आहे। पालघरमध्ये ठाकरे गटाच्या भारती कांबडी पराभूत झालेल्या आहेत। पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा हे विजयी झालेत आणि तब्बल 1 लाखांहून त्यांनी अधिकची लीड घेतलेली आहे। भाजपचे हेमंत सावरा विजयी झाले असून 1,83,000 मतांनी ते विजयी झाल्याचं आपल्यापर्यंत पोहोचतंय। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या बोलतायत, आपण थेट जाऊयात। सर्वप्रथम मी ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून त्यांचे आभार मानतो।
कारण महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना आता जवळपास 1,90,000चं लीडिंग 2 लाखापेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळालेलं आहे आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा मतदारांचं आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. कारण त्यांनी जी मेहनत घेतली आणि हा ठाणे लोकसभा जो आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला, बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचं प्रेम असलेला हा ठाणे जिल्हा, ठाणे लोकसभा यामध्ये महायुतीचा भगवा झेंडा विजयाच्या रूपाने डौलाने फडकतोय आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघामधून उमेदवार होता आणि सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ठाण्याचा बालेकिल्ला अबाधित ठेवला. ठाण्यामध्ये विकासाला मतदान लोकांनी केलं, जनतेने. कारण गेले अनेक वर्ष या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला विकास आणि केलेलं काम, आणि मी आपल्याला हेही सांगेन की राज्य सरकारने केलेलं 2 वर्षातलं काम आणि मोदी सरकारने केलेलं 10 वर्षातलं काम याची देखील पोचपावती या विजयामध्ये नक्की मतदारांनी दिलेली आहे. ठाणेकरांनी त्यांची जागा त्यांना दाखवली आहे. मी त्याच्यावर बोलू इच्छित नाही. आणि ठाणेकरांनी त्याचं काम दाखवून दिलेलं आहे, कार्यक्रम केलेला आहे. त्यामुळे नरेश म्हस्के विजयी झाले, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो. कारण ते 3ऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत. शिवसेना पक्ष हा NDAचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहे आणि लवकरच NDAचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल. कारण ज्या लोकांनी इंडिया अलायन्सने एकच ध्येय, एकच त्यांचा एकाच द्वेषाने पछाडले होते, मोदी हटाव. मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत होते. परंतु या देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलंय आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलेला आहे. आणि त्यामुळे आज आम्ही जे विकासाचं राजकारण करतो यापुढे देखील विकासाचा अजेंडा आमचा असणार आहे. राज्यामध्ये विकासाला प्राधान्य आम्ही दिलं आहे आणि त्यामुळे ठीक आहे, या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पसंती दिलेली आहे. राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काय अपप्रचार केला, संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला कुठं कमी पडलो याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करू, त्यांचा संभ्रम दूर करू. आणि वोट बँकेचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांनाही हे मी सांगू इच्छितो, हे वोट बँकेचं राजकारण हे कायम टिकत नसतं. हे बाळासाहेबांना देखील आवडलं नसतं. आणि ज्या लोकांनी आज या संभ्रमाला बळी पडलेत त्यांना देखील नक्की कळून येईल, यांचा खरा चेहरा दिसेल. आम्ही हे राजकारण करणारे लोक आणि आम्ही काम करणारे लोक, त्यामुळे कामाला लोकांनी पसंती दिली आहे. कामाची पोचपावती या निवडणुकीत आम्हाला मिळालेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या
सर्वांचं अभिनंदन करतो. शिवसेनेनं पहिली सत्ता दिली होती. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की ठाण्यानं पहिली सत्ता दिली शिवसेनेला, तो त्याच शिवसेनेने ठाण्याला पहिला खासदार दिला बिलकुल नाही. ठाणे अगोदर पण खासदार दिलाय ना. तुम्ही घेतलेल्या शिवसेनेचा बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला पहिला खासदार ठाणेकरांनी दिलेला आहे आणि म्हणून मी मगाशी अभिनंदन त्यांचं केलं आहे. आताही मी त्यांचं अभिनंदन करतो. नरेश म्हस्के या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं काम करतील. ज्या लोकांनी विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पात्र ठरतील. ज्याप्रमाणे थोडे कमी झालेले आहेत, 15 सीट लढवत होतो आपण, थोडं कमी झालं, काय वाटतं याच्यावर मतदारांचा कल कुठे दिसून येतो? नाही, यामध्ये एकच आहे, काही जागा ज्या आहेत अतिशय कमी मताने आमच्या गेलेल्या आहेत. काही ठिकाणी जागा जाहीर करायला थोडा उशीर झाला, हेही त्याच्यामागचं कारण असू शकतं. याची कारण मीमांसा नक्की आम्ही करू आणि त्याचबरोबर मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही संभ्रम आणि अपप्रचार करण्यामध्ये जे सक्सेस झालेले आहेत त्याचा देखील आम्ही नक्कीच संभ्रम दूरही करू आणि जे काही त्रुटी राहिलेल्या आहेत तेही दूर करू. इंडिया आघाडी कुठे ना कुठे सरकार बनवण्यासाठी प्रयत्न करते केंद्रामध्ये.